तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या। आज मुंबईत राहत्या घरी त्यांचं निधन झालं। त्या 77 वर्षांच्या होत्या। त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयवंतीबेन मेहतांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे। या मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं महिलांना संघटनेशी आणि समाजकारणाशी जोडण्याचं काम हे जयवंतीबेन यांनी केलं आणि नगरसेविका म्हणून, एक आमदार म्हणून, एक खासदार म्हणून अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी केलं आणि अशा जयवंतीबेन आमच्यातनं निघून गेल्या ही आत्ताच मला सूचना मिळाली आणि मला अत्यंत या निमित्ताने मी दुःख व्यक्त करतो आणि निश्चितपणे आम्ही सर्वच आज या प्रकारामुळे फार दुःखी आहोत। मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्याच्या आत्म्याला शांती मिळावी। जयवंतीबेन मेहता यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1962 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला। नगरसेवक, आमदार, खासदार इथे त्या निवडून आल्या होत्या। तर 1968 ला पहिल्यांदा मुंबई नगरसेवक पदी त्यांची निवड झाली। 10 वर्ष त्यांनी नगरसेवक पद भूषवलं। आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला। 2दा आमदारकीची टर्म पूर्ण केल्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांची वर्णी लागली आणि 89 मध्ये लोकसभेत त्या निवडून गेल्या। लोकसभेत दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि 91 ते 95च्या दरम्यान भाजपच्या महिला मोर्चाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं। तर 93 ते 95 या कालावधीत त्या भाजपच्या उपाध्यक्ष होत्या आणि 96 ते 99च्या काळात वाजपेयी सरकारमध्ये त्या ऊर्जा राज्यमंत्री होत्या। 2004च्या लोकसभा निवडणुकीत जयवंतीबेन मेहता यांच्यासमोर मिलिंद देवरा यांचं आव्हान होतं आणि मिलिंद देवरा यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर त्या राजकारणातून बाहेर पडल्या। मार्चिंग विथ टाइम या इंग्रजी आत्मचरित्राचं लेखनही त्यांनी केलं होतं।